महाटेट परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्यांचं मराठी मार्गामध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आला आहात. आज आपण मराठी व्याकरणातले असे दोन महत्त्वाचे विषय एकदम सोपे करून शिकणार आहोत, जे आहेत थोडेसे कन्फ्युजिंग पण परीक्षेत हमखास मार्क मिळवून देणारे आहेत. तर मग चला व्याकरण सोपं करूया. आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी प्रमाण लेखनाचे नियम, मग वाक्यपृथक्करण, त्यानंतर एक छोटासा प्रश्न तुमच्यासाठी आणि शेवटी तुमची तयारी पक्की करण्यासाठी काही खास गोष्टी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टॉपिकने, प्रमाण लेखनाचे नियम. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही मराठी शुद्ध लिहिण्याची ऑफिशियल रूल बुक आहे. आणि हो, हे नियम माहीत नसले ना तर परीक्षेत आपले हक्काचे मार्क्स जाऊ शकतात. त्यामुळे जरा नीट लक्ष देऊ नये का? आणि एक महत्त्वाची गोष्ट, हे नियम आपण कुठूनही घेतलेले नाहीत, तर हे थेट महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत नियमावलीवर आधारित आहेत. म्हणजे यात चुकीला काहीच वाव नाही. ओके, तर पहिला नियम आहे अनुस्वाराचा. इथेच सगळ्यात जास्त गडबड होते. पण नियम खरं तर खूप सोपा आहे. बघा, जिथे नाकातून येणारा उच्चार म्हणजे अनुनासिक उच्चार स्पष्ट असतो ना, तिथे डोक्यावर टिंब म्हणजे अनुस्वार द्यायचा. उदाहरणार्थ चिंच, तंटा, निबंध, ऐकलं ना, तो उच्चार. पण मग प्रश्न येतो की हा अनुस्वार नक्की वापरायचा कुठे? याचे 3 सोपे नियम आहेत, फक्त तेवढे लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे तत्सम शब्दांमध्ये, जसे की गुलकंद, चिंच. दुसरं, जिथे अनुनासिक उच्चार एकदम स्पष्ट ऐकू येतो, उदाहरणार्थ अंत, संयम. आणि तिसरं, नावांचं अनेक वचन करताना, जसे की लोकांना, मुलांनी. झालं, एवढंच आहे. ठीक आहे, अनुस्वार तर समजला. आता पुढचा सगळ्यात मोठा कन्फ्युजनचा पॉइंट, ह्रस्व की दीर्घ, म्हणजे पहिली वेलांटी आहे की दुसरी, पहिला उकार की दुसरा. नियम क्रमांक 5 आपल्याला मदत करतो. तो म्हणतो की मराठीतले तत्सम शब्द जे ई किंवा ऊ ने संपतात ते लिहिताना नेहमी दीर्घच लिहायचे, म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार. फरक बघा म्हणजे लगेच कळेल. डावीकडे बघा, कवी, मती, गुरु हे शब्द ह्रस्व आहेत. पण उजवीकडे बघा, गरिबी, भीती, कीर्ती, माहिती हे शब्द दीर्घ आहेत. हा एक छोटासा फरक जरी लक्षात ठेवला ना तरी लिखाणातल्या बऱ्याच चुका टाळता येतात. चला, आता तुमची टेस्ट. आपण जो नियम आत्ताच शिकलो त्यावरून सांगा बघू, विनंती हा शब्द कसा लिहायचा, ह्रस्व की दीर्घ? जरा विचार करा आणि पटापट आपलं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. बघूया कोणाचं बरोबर येतंय. वा, खूप छान उत्तरे येत आहेत. आता आपण पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या महत्त्वाच्या टॉपिककडे, आणि तो आहे वाक्यपृथक्करण. आता हे नाव ऐकून अजिबात घाबरायचं नाही. हा खूप इंटरेस्टिंग आणि मार्क मिळवून देणारा भाग आहे. यात आपल्याला फक्त वाक्याचे भाग ओळखायचे आहेत. मग वाक्यपृथक्करण म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. जसं आपण एखाद्या मशीनचे वेगवेगळे पार्ट्स वेगळे करतो ना, तसंच इथे आपल्याला वाक्याचे वेगवेगळे भाग वेगळे करून ते समजून घ्यायचे आहेत. बघा, प्रत्येक वाक्याचे ना 2 मेन डिपार्टमेंट्स असतात. असं समजा 2 टीम्स आहेत. पहिली टीम आहे उद्देश विभाग आणि तिचा कॅप्टन आहे कर्ता, आणि दुसरी टीम आहे विधेय विभाग आणि तिचा कॅप्टन आहे क्रियापद. एवढं लक्षात ठेवलं की बाकी सगळं एकदम सोपं होऊन जातं. पण मग वाक्यातला कर्ता ओळखायचा कसा? त्याची एक मस्त ट्रिक सांगतो. फक्त 3 स्टेप्स आहेत. बघा, स्टेप 1 क्रियापद शोधा, जसं की फाटला. स्टेप 2 क्रियापदाला नारा, नारी, नारे लावा, म्हणजे फाटणारे. आणि स्टेप 3 कोण किंवा कायने प्रश्न विचारा. फाटणारे काय? उत्तर काय आलं? शर्ट. झाला की आपला कर्ता सापडला. आहे की नाही सोपं? आता उद्देश आणि उद्देश विस्तार मधला फरक समजून घेऊ. बघा, रामूचा शर्ट फाटला. इथे कर्ता कोण आहे? आपण आत्ताच पाहिलं, शर्ट. तर शर्ट झाला उद्देश. आता दुसरं वाक्य बघा, शेजारचा रामू धपकन पडला. इथे पडणारा कोण? रामू. म्हणजे रामू झाला उद्देश म्हणजे कर्ता. मग शेजारचा हा शब्द काय करतोय? तो रामूबद्दल जास्त माहिती देतोय, म्हणून तो झाला उद्देश विस्तार. सोपा आहे, बरोबर? चला, आता बघूया कर्म आणि कर्म विस्तार. ज्या गोष्टीवर क्रिया होते तिला कर्म म्हणतात. सोपं आहे. रामने पेरू तोडला. इथे तोडण्याची क्रिया कोणावर झाली? पेरूवर, म्हणून पेरू झालं कर्म. आता दुसरं उदाहरण, गवळ्याने काळ्या म्हशीची धार काढली. इथे काढण्याची क्रिया धारवर झाली, म्हणून धार झालं कर्म. मग काळ्या म्हशीची काय आहे? ते धार या कर्माबद्दल जास्त माहिती देत आहे, म्हणून तो झालं कर्मविस्तार. तर हे होते वाक्याचे काही मुख्य भाग. आणि हो, एक गोष्ट सांगायची राहिली. जर तुम्हाला व्याकरणातले असेच सगळे टॉपिक्स एकदम व्यवस्थित शिकायचे असतील तर आपली संपूर्ण प्लेलिस्ट तयार आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती नक्की बघा. बरं, आता विधेय विभागातले उरलेले घटक पण पटापट बघून घेऊ.
एक असतं विधानपूरक, जे वाक्याचा अर्थ पूर्ण करायला मदत करतं. जसं की राम राजा झाला, यात राजा हे विधानपूरक आहे. मग येतं विधेय विस्तार, हे क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतं, म्हणजे क्रिया केव्हा, कोठे, कशी घडली ते सांगतं. आणि शेवटी येतं विधेय, जे दुसरं तिसरं काही नसून वाक्याचं क्रियापदच असतं. चला, आतापर्यंत जे काही शिकलो ते कितपत समजलंय हे चेक करण्याची वेळ आलीये. सो आता तुमची पाळी. हे वाक्य नीट वाचा. नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी पास होतात. आता मला सांगा, या वाक्यातला उद्देश म्हणजे कर्ता कोणता आहे? विचार करा आणि आपलं उत्तर पटापट कमेंटमध्ये लिहून पाठवा. आम्ही सगळ्यांच्या कमेंट्स वाचणार आहोत. वाह, काय मस्त उत्तरं देत आहात. आता सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तुमचा अभ्यास आणखी पक्का करण्यासाठी पुढे काय करायचं ते पाहूया. तुमच्यासाठी आम्ही एक खास स्टडी किट बनवलं आहे. यात तुम्हाला अभ्यासासाठी PDF नोट्स मिळतील आणि सरावासाठी एक क्विज सुद्धा आहे. दोन्हीच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, त्या नक्की चेक करा. आणि हो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, उपयोगी वाटली असेल, तर याला नक्की लाईक करा. तुमच्यासारख्याच टेटची तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. आणि हो, मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमची मेहनत आणि आमचं मार्गदर्शन एकत्र मिळून यश नक्कीच मिळणार. तुमच्या महाटेट परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न, व्याकरणातला असा कोणता टॉपिक आहे जो तुम्हाला सगळ्यात अवघड वाटतो? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. का माहीत, पुढचा व्हिडिओ त्याच टॉपिकवर असेल.